आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. फडणवीस सरकारचा महाराष्ट्रातील शिक्षकासाठी महत्त्वाचा निर्णय. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधिमंडळात घोषणा 13 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात तसेच समान देशात टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. चर्चेचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 1ली ते 8वीच्या शिक्षकासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET परीक्षा अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयामुळे 53 वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांना आता टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले असून जे शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना थेट सेवा समाप्ती मिळू शकते, अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत. TET उत्तीर्ण न झाल्यास थेट सेवा समाप्तीची टांगती तलवार शिक्षकावर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे अशी शिक्षकांची मागणी आहे. खरे तर विविध राज्यामधील राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही. यामुळे नाराज शिक्षकांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन सुद्धा उभे केले होते. या आंदोलनात राज्यातील जवळपास 97,000 शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि आता ह्या शिक्षकावर सुद्धा राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संपात सहभागी झालेल्या शिक्षकांचे 1 दिवसाचे वेतन कपात कापण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यातील सर्व शिक्षक शासनाच्या धोरणाविरोधात नाराज झाले आहेत. अशातच आता हिवाळी अधिवेशनातून एक दिलासदायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे TET निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. याशिवाय या प्रकरणात विशिष्ट समितीची सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे. स्वतः महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. TET अनिवार्य करण्यात आलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे TET परीक्षा बंधनकारक झाली आहे. यामुळे राज्यातील 1.5 लाख शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. कारण की TET उत्तीर्ण झाले नाही तर थेट घरी जावे लागणार आहे. नक्कीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शासन आता हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याने शिक्षकासाठी ही बाब मोठी दिलासदायक आहे. ह्या याचिकामुळे जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल बदलला तर नक्कीच शिक्षकासाठी मोठी आनंदाची बाब राहणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तामुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026ची मुदत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन. विधान परिषदेत TET प्रश्नावर विरोधकांनी गदारोळ करीत सभात्याग केला. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात एक समिती नियुक्त करण्याची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका नाही. त्यांचा 5 वर्षाहून अधिक सेवाकाळ शिल्लक आहे अशा राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 8वीसाठी नियुक्त असलेल्या शिक्षकांसाठी TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026ची मुदत आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत असून ह्या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात जाता येणार नाही. अन्य राज्यांनी ही फेरविचार याचिका सादर करण्याची माहिती उपलब्ध नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत केले. तर विधान परिषदेत TET प्रश्नावर विरोधकांनी गदारोळ करीत सभात्याग केला. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात एक समिती नियुक्त करण्याची घोषणा केली. या संदर्भात नितीन राऊत, अमीन पटेल, असलम शेख आदींनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दादा भुसे यांनी शासनाची भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता अन्य शाळांमधील शिक्षकांना 2 वर्षाच्या कालावधीत TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. 5 वर्षाहून अधिक सेवाकाळ शिल्लक असलेल्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे असे भुसे यांनी नमूद केले. पण शिक्षकांच्या TET परीक्षेस विरोध असून शिक्षक संघटनांनी शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलनही झाली. गेल्या 20-25 वर्ष शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण जाणार आहे.
शासनाच्या 30 जून 2016च्या परिपत्रकानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना ही परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 3 संधी देण्यात आल्या होत्या. शिक्षकांना अधिक संधी उपलब्ध होण्यासाठी वर्षातून 2 वेळा TET परीक्षा घेण्याचे निर्देश 23 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात आले होते. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026ची मुदत आहे, असे भुसे यांनी सांगितले. TET परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. TET विरोधात फेरविचार याचिका सादर करता येईल का, या संदर्भात राज्य शासनाने विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायही मागविला. मात्र हे प्रकरण फेरविचार याचिका सादर करण्यासाठी सुयोग्य नसल्याचे मत त्यांनी दिले आहे, असे भुसे यांनी नमूद केले आहे. विधान परिषदेत सभात्याग. TET परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे. या संदर्भात किरण सरनाईक यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करता येणार नाही, असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याचे राज्यमंत्री भोयर यांनी सभागृहात सांगितल्यावर सरकारने महाधिवक्त्याचे कायदेशीर मत मागावे, अशी सूचना विक्रम काळे यांनी केली. तर शिक्षक संघटनांनी फेरविचार याचिका सादर केली असून त्यावर निर्णय होईपर्यंत TET सक्तीची अंमलबजावणी होऊ नये, अशी मागणी अभिजित वंजारी यांनी केली. TETच्या मुद्द्यावर ठोस उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केला. अजूनही आपण नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि